नमस्कार. एखादा साधासुधा रोजचा प्रवास, पण तोच प्रवास कधीकधी आधुनिक आयुष्यातल्या एकटेपणाची एक खूप मोठी आणि खोल गोष्ट सांगून जातो. आज आपण दिलीप चित्रेंच्या फादर रिटर्निंग होम या कवितेतून अशाच एका प्रवासाचे आणि त्यामागे दडलेल्या भावनांचं विश्लेषण करणार आहोत. हे फक्त काही शब्द नाहीत हे एका संपूर्ण आयुष्याचं, असं म्हणूया की एक चिंतनशील आणि थोडंसं उदास चित्र आहे. या कवितेतील प्रत्येक शब्द आपल्याला त्या वडिलांच्या जगात घेऊन जातो. तर आपण या प्रवासाला 4 टप्प्यांमध्ये समजून घेऊया. सगळ्यात आधी कवी दिलीप चित्रेंबद्दल थोडंसं जाणून घेऊया. मग त्यांच्या वडिलांच्या त्या निशब्द प्रवासाविषयी बोलू. त्यानंतर घरी पोचल्यावर त्यांचं जे एकटेपणानं स्वागत होतं ते पाहू. आणि शेवटी या विजनवासाच्या जगाचा अर्थ काय आहे हे समजून घेऊया. चला तर मग सुरुवात करूया. कोणतीही कलाकृती समजून घ्यायची असेल ना, तर तिच्या कलाकाराला ओळखणं खूप महत्त्वाचं असतं. दिलीप चित्रे हे फक्त एक कवी नव्हते, म्हणजे ते मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये लिहिणारे एक मोठे कवी होतेच, पण त्यासोबतच ते एक बहुआयामी कलाकार होते. ते चित्रकार होते, चित्रपट निर्माते होते आणि अनुवादकसुद्धा होते. त्यांच्या कामासाठी त्यांना प्रतिष्ठित साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता आणि संत तुकारामांच्या अभंगांच्या अनुवादासाठी तर ते आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळखले जातात. आता बघा, चित्रेंच्या लेखनामध्ये ना या 4 गोष्टी वारंवार येतात आणि याच गोष्टी या कवितेचा आत्मा आहेत असं म्हणायला हरकत नाही. हद्दपारी म्हणजे आपल्याच घरात, आपल्या शहरात परकं असल्याची भावना. अलिप्तपणा म्हणजे गर्दीत असूनही एकटं असणं. आत्मविघटन म्हणजे स्वतःची ओळखच हरून बसणं. आणि मृत्यू. या संकल्पना आपल्याला वडिलांच्या मानसिक स्थितीचा खरा अर्थ समजायला मदत करतील. ठीक आहे, तर आता कवीची ओळख झालीये. आता थेट कवितेकडे वळूया. वडिलांच्या प्रवासाच्या पहिल्या भागावर लक्ष केंद्रित करू, जो त्यांच्या रोजच्या कंटाळवाण्या आणि थकवणाऱ्या आयुष्याचं चित्र रेखाटतो. कवितेची सुरुवातच बघा किती प्रभावी आहे. वडील रात्रीच्या लोकलने प्रवास करतायत. गर्दी आहे, पण सगळे शांत. आणि त्या पिवळ्या प्रकाशात त्यांचं कशातच लक्ष नाहीये. बाहेर सरकणारी उपनगरांची दृश्य जणू त्यांच्यासाठी अस्तित्वातच नाहीयेत. हाच तो अलिप्तपणा जो त्यांच्या वागण्यातून दिसतो. आणि इथे चित्रेंनी जे वर्णन केले ना, ते फक्त त्यांच्या दिसण्याचं नाहीये, ते त्यांच्या आतल्या थकव्याचं प्रतीक आहे. पावसात भिजलेले कपडे, चिखलाने माखलेला रेनकोट, जीर्ण झालेली पुस्तकांची बॅग आणि थकलेले डोळे, हे सगळं त्यांच्या रोजच्या जगण्याच्या लढाईची कहाणीच सांगतं. आणि मग येते ही ओळ, एखाद्या लांबचक वाक्यातून गळून पडलेल्या शब्दाप्रमाणे. वाह, इथे थोडं थांबूया आपण. काय जबरदस्त उपमा आहे ही. हे फक्त ट्रेनमधून उतरणं नाहीये, हे आहे आत्मविघटन. म्हणजे जसं एखाद्या वाक्यातून एखादा शब्द गळून पडला तर त्याचं महत्त्व राहत नाही, तसंच या वडिलांना वाटतंय की त्यांचं या समाजात काहीच महत्त्व उरलेलं नाही. पुढे कवी ग्रे प्लॅटफॉर्मचा उल्लेख करतात. आता प्लॅटफॉर्म तर सिमेंटचा असतो, राखाडीच असणार. पण हा रंग फक्त सिमेंटचा नाहीये, तो त्यांच्या आयुष्यातल्या निरसपणाचं, त्यांच्या उतारवयाचं आणि त्यांच्या दुःखाचं प्रतीक आहे. लोकलचा प्रवास तर संपला, पण त्यांच्या खऱ्या एकटेपणाचा प्रवास तो तर आता सुरू होतोय. घरी पोचल्यावर तरी त्यांना आराम मिळतो का? आणि हाच तर या कवितेचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. काय होतं जेव्हा आपलं घरच आपल्याला परकं वाटायला लागतं? दिवसभराचा थकवा घालवण्यासाठी माणूस घरी येतो, पण तेच घर जेव्हा अनोळखी वाटायला लागतं तेव्हा काय होतं? हीच तर आहे हद्दपारीची भावना, आपल्याच घरात परकेपणा अनुभवणं. आता घरी आल्यावरचं चित्र बघा. त्यांना मिळतो फिक्का चहा आणि खायला शिळी चपाती. हे फक्त जेवण नाहीये, हे प्रतीक आहे नात्यांमधल्या त्या कोरडेपणाचं, भावनांच्या अभावाचं. घरात असूनही ते पूर्णपणे एकटे पडलेले आहेत. आणि सगळ्यात जास्त दुःखदायक काय असेल तर हे, त्यांची स्वतःची दुर्मुखलेली मुलं त्यांच्याशी साधे विनोद किंवा मनातल्या गोष्टी बोलायला तयार नाहीत. इथे वडील आणि मुलांमधली संवादाची दरी इतकी मोठी झालेली दिसते की त्यांचा एकाकीपणा आणखीनच गडद होऊन जातो. बरं, ही मुलं अशी का वागत असतील? यामागे अनेक कारणं असू शकतात, नाही का? कदाचित जनरेशन गॅप असेल, पिढीतलं अंतर, किंवा वडिलांबद्दलची काळजीच नसेल, किंवा मग कवितेत म्हटल्याप्रमाणे त्यांचा दुर्मुखलेपणा, जो कुठल्यातरी रागातून आलेला असू शकतो. कारण काहीही असो, परिणाम एकच आहे, वडिलांचा वाढत जाणारा एकाकीपणा. आता आपण या शेवटच्या भागाकडे येतोय, जिथे वडिलांची ही वैयक्तिक कथा एका मोठ्या वैश्विक मानवीय अनुभवाशी जोडली जाते. हा फक्त एका व्यक्तीचा अनुभव नाहीये, तर आधुनिक जीवनाचं हे एक वास्तव आहे. विजनवास किंवा इस्ट्रेंजमेंट म्हणजे काय? तर आपल्याच जगापासून तुटलेपणाची भावना. वडील स्वतःला या जगापासून इतके वेगळे समजतात की त्यांना यावर विचार करण्यासाठी शौचालयासारख्या एकांत जागेचा आधार घ्यावा लागतो.
हे मानवनिर्मित जग म्हणजे काय, तर हे शहरातलं धावपाळीचं भावनाशून्य आयुष्य जिथे माणूस माणसापासून दूर जातोय. आणि मग हे एक दृश्य येतं जे खूप काही सांगून जातं. हात धुताना त्यांच्या मनगटावरच्या पांढऱ्या केसांवर अडकलेले पाण्याचे ते थंड थेंब. हे थेंब जणू त्यांच्या आतल्या थंडीची, त्यांच्या असहाय्यतेची आणि त्यांच्या शांत दुःखाची जाणीव करून देतात. खूपच प्रभावी प्रतिमा आहे ही. तर सांगायचा मुद्दा हा आहे की वडिलांचा हा जो वेदनादायी एकाकीपणा आहे ना, तो फक्त त्यांचा एकट्याचा नाहीये. तो त्या लाखो लोकांचं प्रतीक आहे जे शहरांमध्ये आले पण तिथे परकेच राहिले. हा त्या भौतिकवादी मानवनिर्मित जगापासून माणसाच्या तुटत जाण्याचा अनुभव आहे. आणि मग येतो कवितेचा शेवट. ते रेडिओवरची खरखर ऐकत झोपी जाणार आहेत. स्वप्नात त्यांना दिसतायत त्यांचे पूर्वज, नातवंड, आणि विचार कसला करताय तर त्या भटक्या जमातींचा, ज्या एका अरुंद खिंडीतून या देशात आल्या. या एकाच प्रतिमेत भूतकाळ, भविष्यकाळ आणि एकाकी प्रवासाची कल्पना एकत्र येते. आणि हीच कल्पना आपल्याला एका खोल विचारात सोडून जाते. त्यांचा प्रवास कधी संपणार आहे आणि आपला? www.testwiser.com. Testwiser is a digital learning platform designed for students to prepare for board and competitive exams, offering chapter-wise tests and full-length mock tests. Study material like video, PDF notes, DPP, MCQ, theory, and most important, Maharashtra engineering admission counseling across multiple domains.